अहिल्यानगर जिल्ह्यातील 3844 रुग्णांना मिळाली 31,19,00,000ची मदत। नमस्कार, मी प्रियंका आणि तुम्ही पाहताय आय लव्ह नगर न्यूज। जेव्हा रुग्णांकडे उपचारासाठी पैसे नसतात तेव्हा मुख्यमंत्री सहायता निधी त्यांचा मोठा आधार बनतो। चालू आर्थिक वर्षामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील 3844 रुग्णांना सुमारे 31,19,00,000 रुपयांची वैद्यकीय मदत ही देण्यात आली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून जिल्हा कक्षाची स्थापना, कागदविरहित अर्ज प्रक्रिया आणि अर्जाचा तातडीने निपटारा यांसारखे सकारात्मक बदल हे करण्यात आले आहेत। तसेच सामंजस्य करार आणि लोकसहभागातून निधी उभारणी म्हणजेच क्राउड फंडिंगच्या माध्यमातून सहकार्य करणारी रुग्णालये, धर्मादाय संस्था आणि दाते यांचं मोलाचं योगदान देखील लाभत आहे। मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्य निधीच्या कार्यपद्धतीमध्ये करण्यात आलेल्या सुधारणा आणि मदतीचे वेगवेगळे मार्ग उपलब्ध करून दिल्यामुळे पारदर्शकता वाढली असून या योजनेमध्ये मदतीचा वेगही लक्षणीयरित्या वाढला आहे। परिणामी जास्तीत जास्त पात्र रुग्णांना वेळेमध्ये आर्थिक सहाय्य मिळतंय। आता कोणकोणत्या रोगांसाठी ही मदत मिळते तर कॉक्लिअर इम्प्लांट यामध्ये वय 2 ते 6 वर्ष, हृदयरोग, यकृत, किडनी, फुफ्फुस, बोन मॅरो, हात, गुडघा प्रत्यारोपण, हिप रिप्लेसमेंट, कर्करोग शस्त्रक्रिया, रस्ते अपघात, लहान मुलांच्या शस्त्रक्रिया, मेंदूचे आजार, डायलिसिस, कर्करोग यामध्ये केमोथेरपी आणि रेडिएशन, अस्थिबंधन, नवजात शिशूंचे आजार, भाजलेले म्हणजे बर्न रुग्ण आणि विद्युत अपघातग्रस्त रुग्ण अशा एकूण 20 गंभीर आजारांसाठी हे अर्थसहाय्य दिलं जातं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने मुख्यमंत्री सहाय्य निधी कक्ष, बीपीसीएल फाउंडेशन व टाटा मेमोरियल सेंटर यांच्यामध्ये बालकांच्या कर्करोग उपचारासाठी नुकताच एक सामंजस्य करार करण्यात आलाय। या करारामुळे सामाजिक उत्तरदायित्व अंतर्गत उपचारांसाठी विशेष निधी उपलब्ध होणार आहे। त्यामुळे आर्थिक अडचणी कमी होऊन गरजू बालकांना गुणवत्तापूर्ण कर्करोगावरील उपचार हे अधिक सुलभ होणार आहेत। 1 एप्रिल 2025 ते 31 मार्च 2026 या कालावधीमध्ये राज्यातील तब्बल 40,776 रुग्णांना 333,06,81,500 रुपयांची वैद्यकीय मदत देण्यात आली आहे। याच कालावधीमध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील 3844 रुग्णांना 31,19,73,500 रुपयांची आर्थिक मदत वितरित करण्यात आली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली कक्षाचं कामकाज हे प्रभावीपणे सुरू आहे। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये लक्षणीय संख्येने रुग्णांना या योजनेचा लाभ मिळालाय। अधिकाधिक गरजू रुग्णांपर्यंत मदत पोहोचवण्याला सातत्याने या योजनेमार्फत प्राधान्य दिलं जातंय। या योजनेचा लाभ घेण्यासाठी रुग्णांनी 1800-123-2211 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी केलं आहे। तुम्हाला ही माहिती नेमकी कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि पाहत राहा आय लव्ह नगर न्यूज।